हा. ओ ओ ओ ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। मंडळी, आपण 7व्या अध्यायात आहे आणि कुठे गेली? हा, नीता. नीताने छान आपल्याला गोषवारा लिहून पाठवलेला आहे, तर सुरू करूया. ऐकू येत आहे ना माझं? हो, येते. फार हळू ऐकू येते, फारच हळू ऐकू येते. मोठा थोडं जवळ ये ना, इथं मशीनच्या जवळ येत. मी आता व्हॉल्यूम मॅक्सिमाइज केलाय. ओके, आता ऐकू येते. जरा ऐकू येते थोडस. या अध्याय 7 श्लोक 1 ते 11. मागच्या आठवड्यात आपण 7वा अध्याय वाचायला सुरुवात केली. शेअर करता येईल का ऍक्च्युली नीता? कारण अजिबातच ऐकू येत नाहीये, मला पण नाही ऐकू येत. मी करते शेअर, पण नीताचा आवाज ऐकू येत नाही. खरंय. अरे बापरे, आता आणखीन काय करू मला कळत नाही. तुझा आवाज एकदम असा दुरून येतोय असा. कळत नाहीये म्हणजे काय बोलतोस. ओके, थोडं आणि मोठं केलं तर चालेल. मोठं करू? ओके, 1 मिनिट. हो, म्हणजे वाचायला चांगलं होईल. हा, चालेल. हो, 155. ओके, गुड. ठीक आहे. हो ठीक आहे. तेच आहे. हा, मागच्या आठवड्यात आपण 7वा अध्याय वाचायला सुरुवात केली. निलिमाताईंनी ज्ञान आणि विज्ञान याचे स्पष्टीकरण केले. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान व विज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि प्रपंचज्ञान याची गोळाबेरीज. श्लोक 1 आणि 2. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की तू आता योग ज्ञानाने युक्त झाला आहेस, ज्यामुळे तू मला पूर्णपणे जाणू शकशील, आणि तुला प्रपंच ज्ञान मिळाले की दुसरे कुठले ज्ञान जाणण्याची गरज उरणार नाही. इथे विज्ञानाची काय गरज आहे असे तुला वाटत असेल तर ऐक. स्वरूप ज्ञानाने डोळे झाकले जातात. जशी नाव किनाऱ्यावर अडकली की पुढे सरकत नाही, तशीच परिस्थिती बुद्धीची होते. विज्ञानाच्या उजेडात अज्ञानाचा अंधार नाहीसा होतो. हे गूढ वर्म शब्दात आणले की लवकरच मनाचे पूर्ण समाधान होईल. हे ज्ञान लहान मोठा असा भेद राहू देत नाही. श्लोक 3. अरे अर्जुना, सैन्यामध्ये जसे लाखो सैनिक असतात, पण लोखंडाच्या शस्त्रांचे घाव खाऊन त्यातला एकच विजयालक्ष्मीच्या आसनावर बसतो, तसेच स्वरूप ज्ञानाच्या प्राप्तीसाठी लाखो लोक पुरामध्ये प्रवेश करतात, पण एखादाच असा असतो जो पलीकडच्या काठाला येऊन पोचतो. म्हणून हे ज्ञानाचे कथन सोपे नाही
आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे, पण मी ती तुला नंतर सांगेन. आधी मी तुला विज्ञानाची गोष्ट सांगतो, ती ऐक. 4था श्लोक. पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला पृथ्वीच्या प्रकृतीबद्दल सांगतात. प्रकृती ही माझी पडछाया आहे. तिचे 8 वेगवेगळे भाग आहेत. ते म्हणजे पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी, वारा, मन, बुद्धी आणि अहंकार. हिच्यामुळे त्रैलोक्य उत्पन्न होते. इथे निलिमाताईंनी आपल्याला प्रकृती कशी निर्माण होते याची खूप छान माहिती दिली. त्यांनी सांगितले की ह्या अध्यायामध्ये सृष्टी कशी निर्माण होते ते आपल्याला सांगितले आहे. प्रकृतीमध्ये पंचमहाभूते शिवाय मन, बुद्धी आणि अहंकार असे एकत्र 8 भाग आहेत. त्याला अष्टधा असे म्हणतात. त्या म्हणाल्या, टिळकांच्या गीता रहस्यामध्ये मला ही माहिती मिळाली आणि ती खूप महत्वाची आहे. ही आपल्याला पुढे उपयोगी पडेल. आपण हे लक्षात ठेवायचे की सगळीकडे ब्रह्मच आहे. आधी फक्त आत्मा किंवा ब्रह्मच होतं आणि मग ब्रह्मामधून त्यांनी माया निर्माण केली. माया म्हणजे ब्रह्माची एक प्रकारची सावली, पण मायामध्ये गुण असतात, ब्रह्मामध्ये गुण नसतात. ब्रह्म अधिक माया म्हणजे ईश्वर, आणि ईश्वराने हे सगळं निर्माण केलं. प्रलयाच्या सुरुवातीला त्यांनी पहिल्यांदा काय निर्माण केलं, तर आधी अव्यक्त प्रकृती निर्माण केली. अव्यक्त प्रकृतीमध्ये विश्वातील सर्व प्राण्यांचे अणुसारखे छोटे छोटे प्रतिनिधी असतात. ते निष्क्रिय असतात. विश्वातले सगळे प्राणी बीजाच्या रूपात अव्यक्त प्रकृतीमध्ये शांत बसलेले असतात. असे म्हणतात की कदाचित ब्रह्माला एकटेपणा नको होता म्हणून त्याने ही सृष्टी निर्माण केली. अशी वेदांमध्ये आपल्या सृष्टीची कल्पना आहे. ब्रह्माचा जेव्हा दिवस सुरू होतो तेव्हा संपूर्ण त्रैलोक्याची उत्पत्ती होते आणि सृष्टी हळूहळू वाढायला लागते. त्यानंतर ब्रह्माचा दिवस जेव्हा संपतो तेव्हा त्रैलोक्य पुन्हा लयाला जाते. प्रकृती पुन्हा अव्यक्त होते. ब्रह्माचा एक दिवस म्हणजे 4.332 बिलियन वर्षे. 4 युगांचे 1000 फेरे झाले की तेवढी वर्षे होतात. अशा प्रकारे त्यांनी आपल्याला ब्रह्माचे गणित सांगितले आहे. गीता रहस्यामध्ये टिळकांनीच हा प्रश्न टाकला आहे. अव्यक्त प्रकृतीमध्ये सगळंच बंद असतं. सूर्य, पृथ्वी काही नाही, तर मग ते दिवस आणि रात्र कसे मोजतात? याचे उत्तर त्याच पुस्तकात दिले आहे की ब्रह्म किंवा चैतन्य जे सगळीकडेच असतं त्याचं कायम म्हणजे अव्यक्त प्रकृतीमध्ये सुद्धा स्पंदन होत असतं. हे ब्रह्माचं स्पंदन होत असतं आणि ह्या स्पंदनामधून वेळ कॅल्क्युलेट केला जातो. अष्टधा प्रकृतीला अपरा प्रकृती म्हणतात. ज्या प्रकृतीमध्ये केवळ ब्रह्म आणि आत्मा याचे ज्ञान असते त्याला पराप्रकृती म्हणतात. जेव्हा अपरा आणि पराप्रकृती एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामधून पंचमहाभूते निघतात आणि या पंचमहाभूतातून आपली शरीरे निर्माण होतात. श्लोक 5. हे अर्जुना, जिने सारे जग धारण केले आहे ती माझी अपरा प्रकृती आहे. हिच्या वाचून दुसरी जीव भूता परा प्रकृती पण आहे. ही 8 भागातील माझी अपरा प्रकृती हीच श्रेष्ठ आहे. ती शरीराला सजीव करते व जीवाला सज्ञान करते. बुद्धी वापरण्याची शक्ती हिच्याकडून मिळते व अहंकाराचे कौशल्य पण हिच्यामुळेच आहे. श्लोक 6. ह्या जगातील सर्व प्राणी अपरा आणि परा प्रकृतीमधून निर्माण झाले आहेत. सूक्ष्म प्रकृती आणि स्थूल प्रकृती जेव्हा एकत्र येतात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी निर्माण होतात. माऊलींनी इथे टाकसाळाची उपमा दिली आहे. जशी टाकसाळामधून वेगवेगळ्या प्रकारची नाणी पडतात तसेच वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी निर्माण होतात. 4 प्रकारची नाणी तयार होतात. अंडज, स्वेदज, जारज आणि उद्भिजन.
उद्भिजन उद्भिजन. उद्भिज असे 4 प्रकारचे प्राणी तयार होतात. महत्वाची गोष्ट ही की ह्या चारही नाण्यांची मूल्य एकाच किमतीची आहेत, परंतु आकार मात्र वेगवेगळे असतात. 84 लक्ष योनींचे आकार तयार होतात. त्या सर्व प्राणीरूपी नाण्यांनी मायेचा गाभारा भरून जातो. याप्रमाणे पंचमहाभूतांची एकाच करेक्ट कृष्णा, योग्यतेची गाभारा नाही, गाभारा, ग हा बरोबर आहे. गाभारा, ग आणि मग ग, गभारा या गाभारा. ओके. गाभारा. याप्रमाणे पंचमहाभूतांची एकाच योग्यतेची अनेक नाणी तयार होतात. अपरा प्रकृती प्राणीरूप नाण्यांची योजना करून त्यांचा प्रसार करते. प्राण्यांकडून कर्माचा व्यवहार करून दाखवते व मग त्या आकृतींची आटणी करते. याचा सारांश असा की जगाच्या आदी, मध्य व अंत मध्ये मीच आहे. इथे निलिमाताईंनी स्पष्टीकरण केले की पंचमहाभूतातून शरीर निर्माण होतात व परा प्रकृती त्यांना अव्यक्त मधून व्यक्त करते. अंडज म्हणजे अंड्यातून जन्माला येतात ते, स्वेदज घामातून जे तयार होतात ते पॅरासाइट्स, जारज म्हणजे मॅमल्स आणि उद्भिज म्हणजे पाण्याखाली राहणारे कोरल्स वगैरे. पण सगळ्यामध्ये ब्रह्म आणि माया एकच आहे. इथे निलिमाताईंनी आणखीन एक गोष्टीचे स्पष्टीकरण केले. जेव्हा हे सगळे प्राणी निर्माण होतात तेव्हा प्रत्येक जीवाच्या संचित कर्मातून प्रारब्ध कर्म काढून प्रत्येकाला देण्याचे काम हे सुद्धा प्रकृतीचेच आहे. श्लोक 7. हे धनंजय, माझ्याहून वेगळे असे दुसरे काही नाही. जसे सोन्याच्या दोऱ्यात सोन्याचे मणी गुंफावे त्याप्रमाणे हे आत बाहेर जग मीच आहे. प्रकृतीतून निर्माण होणारी सृष्टीची सुरुवात, मध्य व अंत मीच आहे. श्लोक 8 व 9. पाण्यामधला रस, वाऱ्यामधला स्पर्श अथवा चंद्र सूर्यामधले तेज मीच आहे. पृथ्वीचे नैसर्गिक शुद्ध वास मीच आहे. आकाशातला शब्द मी आहे. वेदांमध्ये ओंकार मी आहे. मनुष्याचे पुरुषत्व व पराक्रम मीच आहे. स्वयंसिद्ध तेज मीच आहे. त्रैलोक्यामधले नाना प्रकारचे प्राणी वेगवेगळ्या प्रकारचे आहार सेवन करतात. काही वारा पितात तर काही गवत खातात. कित्येक अन्नावर जगतात तर कित्येक पाण्याने जगतात. ह्या सगळ्या आहाराचे अभिनत्व मीच करतो. श्लोक 10 आणि 11. जे सृष्टीच्या उत्पत्ती काली आकाशाच्या अंकुराने वाढते व जे सृष्टीच्या लयाच्या काळी ओंकाररूपी पटावरील अक्षराचे ग्रास करते. जोपर्यंत हा विश्वाकार असतो तोपर्यंत जे विश्वासारखे दिसते, मग महाप्रलय काळी जे कोणत्याच आकाराचे नसते, हे जे स्वभावतः अनादि विश्वाचे बीज आहे ते मी आहे, हे तुला मी स्पष्ट सांगतो. याच्यावर जेव्हा तू चांगला विचार करशील तेव्हा तुला ह्या माहितीचा उपयोग चांगला जाणून येईल. आता मी माझ्या विभूती संबंधाने सांगतो. तपस्वी लोकांचे तप, बलवान लोकांचे बळ आणि बुद्धिमान लोकांची बुद्धी या सगळ्यांची कारणं म्हणजे माझी विभूतीच आहे. जो माणूस शास्त्रवित कर्माच्या राजमार्गाने चालतो त्याच्याबरोबर नियमरूपी मशाल असते. म्हणूनच धर्माची पूर्णता होते. जो वेदाच्या मांडवावर कर्मफलाचा वेल वाढतो त्याची पाने कर्मफलासह मोक्षाला जाऊन भिडतात. असा नियमन केलेला व प्राणीमात्रांच्या उत्पत्तीस कारण असणारा जो काम तो मी आहे. योगांचे श्रेष्ठ पुरुष श्रीकृष्ण म्हणतात की ह्या विश्वात जेवढे म्हणून पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासून आकाराला आलेले आहेत असे समज. छान, खूप छान कव्हर केलं तू सगळं. आता याच्याच अनुषंगाने मला वाटतं श्यामाताईंचा प्रश्न होता, तर श्यामात पुन्हा विचारा तो प्रश्न, मग आपण पुढे जाऊया. ज्ञान आणि विज्ञान बद्दलचा होता ना तुमचा? विज्ञान या. हा. तर काय प्रश्न होता पुन्हा सांगा. तुम्ही दोन गोष्टी
वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं आहे, की हा. शंकराचार्यांनी सांगितलं, की ज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान, म्हणजे गुरुकडून ऐकलेलं, शिकलेलं ज्ञान. हो हो, पण आणि एक मिनिट थांबा इथे. परोक्ष म्हणजे आपण नाही, अपरोक्ष परोक्ष. हा, तर ओके, आपण जे शंकराचार्य म्हणतात ते म्हणजे आपण जी पराविद्या म्हटलं होतं आपल्या दुसऱ्या क्लासमध्ये रे, त्याचे आपण तिथे शिकलो होतो की अपरा आणि परा असं आपण शिकलो होतो. तर त्याच्यामध्ये परा म्हणजे ब्रह्माचं ज्ञान, आत्म्याचं ज्ञान, चैतन्य वगैरे सगळं. आणि आपण त्या मुंडक उपनिषदात आपण हे पाहिलं होतं की एवढं काढलं तर बाकी सगळं जे आहे ते त्यांनी विज्ञानमध्ये आपल्याला घालता येईल, किंवा म्हणजे अं, जे नसेल याच्यामध्ये, परांमध्ये नसेल ते सगळं अपरामध्ये राहतं. आता दुसरी गोष्ट सांगा, दुसरं काय सांगितलंय? हं, विज्ञान म्हणजे अनुभवाने पुस्तक वाचून मला काहीतरी नवीन समजलं वगैरे असं, असं अहं, शंकराचार्यांचं मत आहे विज्ञानाचं डेफिनेशन. अहं, अहं. तर आणि आपण आणखीन एक होतं ना तुमचं काहीतरी. ज्ञानेश्वरांचं आहे, की ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे विश्वज्ञान. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, राईट. आत्मज्ञान म्हणजेच ब्रह्माचं ज्ञान, राईट, किंवा या आत्मा आपण जे म्हणतो, आत्म्याचं ज्ञान. आत्मा किंवा ब्रह्म याचं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, म्हणजेच पराविद्या. बरं. हं, आणि संसार प्रपंचाचं ज्ञान म्हणजे विश्वज्ञान म्हणजे हं. विज्ञान. बरोबर विज्ञान, आहे? हा बरोबर. पण विज्ञानमध्ये सगळं टुगेदर असं म्हटलंय. म्हणजे विज्ञानामध्ये आपण जे काय आता शिकणार, अष्टधा प्रकृतीबद्दल आपण जे शिकणार आहे ते आता नीताने सांगितलं तसं, ते जे काय सगळं ज्ञान आहे ते सगळं एकत्र केलं आपण की तेच अपराविद्या आहे. आणि अपराविद्या म्हणजेच विज्ञान असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपण अपरा आणि परा वेगळं केलं ना की मग आपल्या लक्षात येतं. जसं मुंडक उपनिषदामध्ये त्यांनी सांगितलं होतं की परा म्हणजे ब्रह्माचं आणि ज्ञानाचं, आत्म्याचं नाव. बाकी सगळं तुम्ही बाहेर काढा की म्हणजे ती अपराविद्या. अपरा. मग अपराविद्येला तुम्ही विज्ञान म्हणू शकता, right? ओके, बरोबर जे आहे. अपरा जी विद्या आहे त्याला आपण विज्ञान म्हणू शकतो. म्हणजे विशिष्ट ज्ञान आपण ज्याला म्हणतो की जे आपल्याला विशेष शिकता येतं. ज्ञान. हा, विशेष ज्ञान. पण आत्म्याचं जे ज्ञान आहे ते आपल्याला नुसतं शिकून येत नाही. आपण कितीकदा पाहिलं की नुसतं शिकून आत्म्याचं ज्ञान असं येत नाही. ते त्याला तुम्हाला बऱ्याच गोष्टी लागतात. 12 किंवा 15 गोष्टी आपल्याला त्या मुंडक उपनिषदामध्ये आपल्याला सांगितल्या आहेत. त्या सगळ्या तुम्ही केल्यानंतर तुम्हाला ते ब्रह्माचं ज्ञान होऊ शकतं. तोपर्यंत आपण पुस्तक वाचू शकतो. पुस्तकात सगळी माहिती दिली आहे. पण ऍक्च्युअली जे आत्म्याचं ज्ञान होतं की तुम्हाला साक्षात्कार होतो, तो साक्षात्कार आपल्याला पुस्तकं वाचून होऊ शकत नाही, नाही का? असं त्यांनी म्हणून ते पराविद्या त्यांनी वेगळी काढली की पराविद्याचं ज्ञान तुम्हाला गुरुकडूनच घ्यावं लागतं. आणि गुरुकडून गेल्यानंतर जेव्हा तुम्हाला साक्षात्कार होईल तेव्हा होईल. सगळ्यांनाच होतो असंही नाही. सगळेजण गुरुकडे जातात पण प्रत्येकाला काही आत्मज्ञान होत नाही ना. पण आता आपण त्या शंकराचार्यांचा जो होता तोटक, त्याला झालं होतं ज्ञान. तर असं कुणाला तरी होऊ शकतं. पण सगळे आपले एवढे लाखो आता म्हणजे याच्यातच विचार नीताच्याच याच्यात तिने वाचलं की लाखो लोक जातात तिथे गुरुकडे शिकायला वगैरे, पण त्यांना सगळ्यांना आत्मज्ञान होत नाही ना. ते फक्त पुस्तकातलं ज्ञान घेऊन येतात. तर जेव्हा तुम्ही पुस्तकातलं ज्ञान म्हणता त्याला आपण विज्ञान म्हणूया की जे आपल्याला शिकता येतं. पुस्तक वाचून पण समजलं. बरं. आत्मा जे आहे ते त्याच्यामुळे जे आपल्याला मिळतं, आत्मा आणि ब्रह्म आणि चैतन्य याचं जे आतलं जे ज्ञान आहे ते सगळं ज्ञान आपल्याला गुरुकडे जाऊन शिकावं लागतं. आणि मग देवाची कृपा जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला आत्मज्ञान होऊ शकतं. सगळ्यांनाच होतं असं नाही ना. कोणाला तर एखाद्याला होतं ज्याची तितकी प्रगती असेल त्याला. बरोबर आहे. ठीक आहे, मग आता काही आणि फरक आहे? आणि रामानुजाचार्य म्हणतात, की हा हा ज्ञान म्हणजे साधारण ज्ञान म्हणजे सोन्याच्या अंगठीत नामरूप विचार करून अंगठी आहे, नामरूप बघायचं असं. आणि विशेष ज्ञान म्हणजे सोन्याचे आभूषण आहे, तत्व बघायचं, की सोनं हे तत्व आहे सगळ्या हा ह्याच्यातलं. म्हणजे ते विज्ञान असं त्यांनी लिहिलंय. हा. तर रामानुजांचं मला वाटतं त्यांचं द्वैत आहे. द्वैत आहे का त्यांचं विशिष्ट अद्वैत आहे? त्यांची जरा वेगळं हा, वाटतं त्यांचं. थोडं वेगळं आहे. म्हणजे काय आहे, वेगळं आहे. शंकराचार्यांचं ते अद्वैत आहे. अच्छा. त्याच्यानंतर रामानुजाचार्य आहेत आणि दुसरे
त्याचं नाव नाही आठवत. ते एक विशिष्ट अद्वैत आहे आणि एक द्वैत आहे. तर त्यांची थिअरी थोडीशी वेगळी असते. तर त्यांचं आपण थोडंसं जरा होल्ड करूया. जेव्हा आपलं ज्ञानेश्वरीचा 18व्या अध्यायात आपण जाऊ, तेव्हा आपण त्या सगळ्यांच्या बद्दल शिकणार आहोत, की अ, आपण जेव्हा असं ते अद्वैत आहे, पण त्याच्या द्वैत आणि विशिष्ट अद्वैत असे वेगवेगळे हम्म. प्रकार. तर ते सगळे आपण तिकडे गेल्यावर बघूया. हम्म. तो वेगळा भाग टिळकांचं आहे. तुम्ही सांगितलंच आहे. टिळकांच्या बद्दल तुम्ही सांगितलंच आहे ते. हा या, त्यांचं या. मी सांगितलं. आणि आधी मी जेव्हा गीता रहस्य वाचलं होतं ना, तेव्हा मला हम्म. काहीही कळलं नव्हतं, एकही अक्षर कळलं नव्हतं. पण आता जेव्हा कन्फ्युजिंग. ज्ञानेश्वरी आता जेव्हा मी वाचून तिथे जाते आहे, तर मला आता त्याच्यातला अर्थ कळायला लागलाय थोडाफार. म्हणजे खूप कळतं असं म्हणत नाही, पण थोडं त्याच्यातलं कळलं. पण त्यांचा खूप अभ्यास होता. काय हिच्यामध्ये जेलमध्ये बसून त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे केवढा त्यांचा सगळा अ, डोक्यात असेल सगळे जे काय वेद शिकले, जे काय शिकले ते सगळं अमेझिंग आहे ते पुस्तक. म्हणजे पण त्याच्यातूनच म्हणजे ती सृष्टीची कल्पना मला त्याच्यातून वाचून मग आता कळली, की हां, आता त्यांनाही असं म्हणायचंय म्हणून. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर वाचा, पण अवघड आहे कळायला. ओके. ठीक आहे, तुम्ही आता क्षमाताई. थँक्यू. छान वाटलं. जरा हा अवघड वाटला विषय म्हणून मी अभ्यास करत होते जरा हो, नाही, वेगवेगळ्या अगदी बरोबर आहे. आणि खूप जणांचे वेगवेगळे हे असतात. प्रकारे. तर समजा आता तुमच्याकडे रामानुजन नाव आलं ना, तर हम्म. विकिपीडियामध्ये जायचं आणि रामानुजनचं कुठली थिअरी आहे ते बघायचं. आपण शिकतो आता ते अद्वैत शिकतो. अद्वैताच्या बाहेरचं काही असलं तर मग आपलं थोडासा फरक असतो. खूप फरक नसतो, पण त्यांचा फरक असतो. जसं द्वैतामध्ये ते म्हणतात, की अ, म्हणजे देव तिथे आणि आपण इथे 2 वेगळे. तर ते बरोबर. कधीच एक होऊ शकत नाही, असं त्यांचं म्हणतात. पण आता आपण जेव्हा उपनिषद वाचतो तेव्हा सगळ्यामध्ये शेवटी सांगितलं त्यांनी, की नाही, हे दोन्ही एकत्र होतात तेव्हाच तुम्हाला आत्मज्ञान होतं, राईट? तर त्यांची थोडीशी थिअरी वेगळी आहे, अर्थात चुकीची आहे असं मी म्हणत नाही. त्यांच्यात वेगळ्या प्रकारचा विचार आहे. तर असं कोणाचं वेगळं नाव आलं ना, की ते विकिपीडियामध्ये जाऊन बघायचं, की त्यांचं काय आहे ते, की द्वैत आहे का अद्वैत आहे का विशिष्ट अद्वैत आहे, काय आहे ते. आता ठीक आहे. मग आता आपण थँक्यू. आता कोण वाचणार आहे आधी? मी वाचणार आहे. हा, ओके. सॉरी, तुला थोडस आज नाही, नो प्रॉब्लेम. चालेल ना? मागच्या हो, वेळेस 13चं राहिलं होतं ना आपलं. 12 आणि 13 सांगितलं होतं, पण वी आपण कॅन डू 13च. 12 केलं होतं का आपण आधी? नाही, एक राहिलं होतं कुठलं तरी मागच्या वेळेस. पण मी मला वाटतं 12 झालं होतं, 13वा चाललाय आता. ओके. मग जाऊया पुढे थोडं. ठीक. क्रांतीताई, तुम्ही वाचताय का आधी? कसंही म्हणजे मला 12 नव्हतं चालणार. वाचलं आपण. आय थिंक थांबलो होतो. 12 वाचलं नव्हतं असं मला वाटतंय. ओके, वाच, नुसता अर्थ तरी 12 दे. वाचलेलं नव्हतं. हा, 12 वाचलेलं चालेल. नव्हतं. हा, कारण त्या दिवशी टाइम झाला म्हणून आपण म्हटलं हो, थांबू. नाही वाचलं पूर्ण. ओके. वाचू मी? केतकी वाचते का क्रांती वाचते? माझं पूर्ण चालेल. करू? केतकीला चालेल, दिलं तर वाच. तिला लवकर निघायचं होतं म्हणून. हो. ओके, केतकी वाच 12 आणि मग 13. म्हणजे तुला ठीक काही आहे, ओके. सांगितलं माझ्या लक्षात नाही पण. ओके. हं. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि. आणि सात्विक, राजस आणि तामस म्हणून जे पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे जाण. ते माझ्यामध्ये आहेत, पण मी त्यांच्यामध्ये नाही. जे सात्विक, राजस किंवा तामस पदार्थ आहेत ते सर्व माझ्या स्वरूपापासून उत्पन्न झाले आहेत असे समज. हे एक मिनिट पदार्थ थांबते. हे आता कन्फ्युजन वाटतं ना आपल्याला, हे की ह्याचे सगळे माझ्यामधून निघाले आहेत पण मी त्याच्यात नाही आहे. तर ग्रंथ गाठ म्हणतात ना, तसं झालं इथे, की जेव्हा असे आपल्याकडे सेंटेन्सेस येतात उलट आणि सुलट, त्याला ग्रंथगाठ म्हणतात.
त्याचा अर्थ असा की हा ब्रह्मापासून आधी माया निर्माण झाली आहे आणि मायेमधून हे सगळे गुण येतात. पण सोर्स कोण होता? ब्रह्मच होता. त्यामुळे ते म्हणतात की हे सगळे गुण माझ्यामधूनच आले. का माझ्यामधून आले? कारण माझ्यामधून माया आली आणि मायेमधून हे गुण आले. पण ते गुण माझ्यात नाही असं ब्रह्म म्हणतात. म्हणजे ते येतात तुम्हाला मायेमधून, पण माया तर कोणी निर्माण केली? ब्रह्मानेच निर्माण केली. ओके. म्हणून ते म्हणतात की ते गुण माझ्याच पासून आले आहेत, पण माझ्यामध्ये ते गुण नाही. ते तुम्हाला मिळतात ते सगळे मायेमुळे. जाऊया पुढे. हे पदार्थ माझ्या ठिकाणी उत्पन्न झाले, परंतु या पदार्थात मात्र मी नाही. ज्याप्रमाणे जागृतीपासून स्वप्न उत्पन्न झालं असलं तरी स्वप्नातील डोहात जागृती बुडत नाही, म्हणजे स्वप्नात जागृती नसते. अथवा ज्याप्रमाणे भरीव बी गोठलेला रस असतो, पण त्यापासूनच अंकुर उत्पन्न होते, त्याचेच लाकूड बनते. मग त्या लाकडाच्या ठिकाणी बीपणा काही आहे का? सांग. त्याप्रमाणे मी जरी विकारलेला दिसलो तरी मी त्या विकारात नाही. आकाशामध्ये ढग उत्पन्न होतात, परंतु ढगात केवळ आकाश नसते, किंवा ढगात पाणी असते परंतु पाण्यात ढग नसतात. मग त्या पाण्याच्या जोराने उत्पन्न झालेले जे लखलखीत तेज दिसते, त्या विजेमध्ये पाणी आहे का? सांग. अग्नीपासून धूर तयार होतो, त्या धुरात अग्नी आहे का? त्याप्रमाणे विकार जरी माझ्यापासून झाले तरी मी विकारी होत नाही. काय छान सांगितलं तुम्ही. आणि विकार म्हणजे बेसिकली आपण माया म्हणायचं. जे सात्विक हनभाव का रजतमादी सर्व, ते मम रूप संभव ओळख तू. हे झाले तरी माझा ठाई, परियया माझी मी नाही. जैसी स्वप्नीची डोही जागृती न बुडे, ना तरी रसाची सुघट. जैशी बीजकणिका तरी घनवट, परी तियेस्तव होय काष्ठ अंकुरद्वारे. मग तया काष्ठाचा ठाई, सांगपा बीजपण असे काही. तैसा मी विकारी नाही, जरी विकारला दिसे. पै गगनी उपजे आभाळ, परी तेथ गगन नाही केवळ. अथवा आभाळी होय सलिल, तेथ अभ्र नाही. मग तया उदकाचे आवेशे, प्रगटले तेजते लखलखीत ते दिसे. तिये विजू माझी असे, सलिल काई. सांगे अग्निस्तव धूम होये, तिये धूमी काय अग्नी आहे. तैसा विकारू हा मी नोहे, जरी विकारला असे. त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभि सर्वमिदं जगत्, मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. या तीन सत्व रजव तम गुणमय भावांनी त्रिगुणात्मक मायेने मोह पाडलेले हे सर्व जग या गुणांहून वेगळ्या व विकाररहित अशा मला जाणत नाही. परंतु पाण्यात उत्पन्न झालेले गोंडाळ म्हणजे शेवाळ ज्याप्रमाणे पाण्याला झटकून टाकते, किंवा ढगाच्या योगाने आकाश खोटेच झाल्यासारखे होते. अरे अर्जुना, स्वप्न हे खोटे आहे असे म्हटले ते आपण निद्रेच्या अधीन झाल्यामुळे ते जेव्हा आपल्या अनुभवाला येतं त्यावेळी ते आपल्याला आठवण होऊ देतं का? हे वरील दृष्टांत राहू दे. डोळ्यांचे पाणी डोळ्यात गोठून त्याचा पडदा डोळ्यावर येतो. तो पडदा डोळ्यांची दृष्टी नाहीशी करीत नाही का? त्याप्रमाणे त्रिगुणात्मक माया ही माझीच पडलेली छाया आहे. ती जणू काय पडद्याप्रमाणे माझ्या आड आली आहे. मला तिने झाकले आहे, म्हणून प्राणी मला जाणत नाहीत. ते माझेच आहेत, पण मद्रूप होत नाहीत. ज्याप्रमाणे मोते ही पाण्याचीच होतात, पण पाण्यात विरघळत नाहीत. जसे मातीचे मडके करावे व ते केल्याबरोबर कच्च्या स्थितीत मातीशी मिळवले तर मातीत मिळून जाते, पण ते मडके भाजले असता
ते मातीशी न मिळता खापर रूपाने वेगळे राहते. त्याचप्रमाणे सर्व प्राणी मात्र हे खरोखर माझेच अवयव आहेत, पण मायेच्या योगाने ते जीवदशेस आले. म्हणून ते प्राणी माझेच असून मी नाहीत. माझेच असून मला ते ओळखीत नाहीत, कारण मी आणि माझेपण या भ्रांतीने ते विषयांध झाले आहेत. परी उदके झाली बाभुळी, ते उदकाते जैसी झाकोळी, का वायाची आभाळी आकाश लोपे, हा गा स्वप्न हे लटिके म्हणोये, परी निद्रावशे बाणले होय, तव आठवू काय देत आहे आपण पेया, हे असो डोळ्याचे डोळाची पडळ रचे, तेणे देखणे पण डोळ्याचे नगळे जे काही, तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली, की मजची आड ओढवली जवनिका जैशी, म्हणूनी भूते माते नेणती माझीच परी मी नवती, जैसी जळीची जळी न विरती मुक्तापणे, पै पृथ्वीयेचा घटू की जे, सवेची पृथ्वीसी मिळे जरी मेळविजे, एरवी तोची अग्नी संगेसी जे, तरी वेगळा होय, तैसे भूतजात सर्व हे माझेची कीर अवयव, परी मायायोगे जीवदशे आले, म्हणून माझेची मी नभती, माझेची मज नोळखती, अहम ममता भ्रांती विषयांध झाले. छान असंच. आता क्रांती वाचली. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्तया, मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरन्ति ते. कारण की ही माझी त्रिगुणात्मिका दैवी माया तरुण जाण्यास दुस्तर आहे. जे मलाच शरण येतात तेही माया तरुण जातात. आता अर्जुना, महत तत्वादी जी माझी माया ती पार उतरून मद्रूप होणे हे साध्य कसे होईल? जी माया नदी ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून मूळ संकल्परूपी उसळीने निघाल्याबरोबर तिच्यात पंचमहाभूतांचा लहान बुडबुडा उत्पन्न झाला. जी सृष्टीच्या विस्ताररूपी ओघाने कालाच्या ग्रास करण्याच्या शक्तिरूपाच्या वेगाने वाढून प्रवृत्ती व निवृत्ती या दोन्ही उंच काठांबरोबर वाहते. जी गुणरूपी मेघांचा जोरदार वर्षाव झाल्याने मोहरूपी महापुराने भरून यम नियमरूपी गावे वाहून नेते. जी द्वेषरूपी भोवऱ्याने दाट भरली आहे व मत्सररूपी वळणे जिला पडली आहेत व जिच्यामध्ये तरुण स्त्रिया वगैरे मोठे मासे चमकत आहेत. जिच्यामध्ये प्रपंचरूपी वळणे आहेत व जिला कर्माकर्मरूपी पूर येत आहेत आणि सुखदुःखरूपी पुराड कचरा जिच्यावर तरत आहे. रतीच्या बेटावर जिच्या कामरूपी लाटा आदळतात व जेथे जीवरूपी फेसाचा समुदाय एकसारखा दिसतो. जिच्यामध्ये अहंकाराच्या मोठ्या धारा आहेत त्यावर विद्यादी, विद्या, धन व कुल ह्या 3 मदांच्या उकळ्या येतात व ज्या नदीमध्ये विषयरूपी लाटांवर लाटा उसळतात. ज्या नदीत उदय अस्ताचे लोंढे जन्म मृत्यूरूप खळगे पडतात व तेथे पंचमहाभूतांपासून झालेले शरीररूपी बुडबुडे होतात व जातात. जिच्यात अविवेक व गोंधळ हेच कोणी मासे ते सात्विक धैर्यरूपी अमिष गिळतात व ज्या नदीत अज्ञानाचे भोवरे वक्रगीताने फिरतात. जिच्यात भ्रांतीच्या गढूळपणाने आशारूप गाळात प्राणी फसले व रजोगुणाच्या खळबळीने स्वर्ग गाजू लागला. अशा या माया नदीत तमोगुणाची मोठी धार असते. सत्वगुणाचा स्थिरपणा गंभीर असतो. फार काय सांगावे.
ही माया नदी तरुण जाण्यास फार कठीण आहे. तिच्या पुनर्जन्मरूपी लाटांची उसळी सत्यलोकाच्या बुरुजांवर जाऊन आदळते व पुनरावृत्तीच्या आघाताने ब्रह्मांडाचे धोंडे कोसळून पडतात. त्या पाण्याच्या वेगाने वाहत असलेला जोराचा पूर अद्याप थांबत नाही. असा हा मायेचा पूर कोण तरून जाईल? या माया नदी संबंधाने एकच आश्चर्य आहे, ते हे की हिच्यातून तरुण जाण्याला जो म्हणून उपाय करावा तो अपायच होतो. तो प्रकार कसा ते ऐक. 1. आपल्याच बुद्धिरूपी बाहूने ही नदी तरून जाण्याकरता या नदीत शिरले. ते कोठे गेले त्याचा पत्ताच नाही. दुसरे, कितीक एक माया नदीत ज्ञानाच्या डोहामध्ये अभिमानानेच गिळले गेले. किती एकांनी 3 वेदरूपी सांगडीचा माया नदीतून तरण्याकरता आश्रय केला, पण त्याबरोबरच अभिमानाचे मोठे धोंडे घेतले. ते हे खूप वेदरूपी महत्वाचं आहे. एक मिनिट थांबा. ते आधी सुरुवातीला जी उपमा आहेत ना, त्याच्यातून त्या उपमा काढून आपण जर का वाचायला गेलो, तर आधी माया आपण थोडस मी मागच्या पानावरती जाते. जिथून आपण हे सुरू केलं ना, ती माया आहे. आधी माया निर्माण केली ब्रह्माने, राईट? आणि ब्रह्मा त्याच्यामधून मग त्यांनी पंचमहाभूत केली. पुढचा जर 69 जर तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय त्याच्यापासून पंचमहाभूत झाले. मग पंचमहाभूतांपासून मग काय झालं की मग प्रवृत्ती आणि निवृत्ती आपण जे म्हणतो त्याच्यामधून गुण कुठले तर आपले जे 3 गुण आहेत, सात्विक, राजस आणि तामस, ते गुण निर्माण झाले. आणि मग या पुरातून मोहरूप म्हणजे त्याच्यातूनच आपल्याला मोह पण निर्माण होतो, द्वेष पण निर्माण होतो. ते 72 मध्ये सांगितलं. नंतर आणखी काय आपल्याला होतं की आपण प्रपंचाच्या वर्णांमधून जात असतो. मग त्याच्यामध्ये आपण कर्म आणि अकर्म करतो, म्हणजे चांगले कर्म करतो आणि वाईट कर्म पण करतो. आणि मग त्याच्यामधून आपलं जे काय सुख आणि दुःख असतात त्याचा कचरा त्याच्यातून जात असतो. आणि म्हणजे हे सुख दुःख आपल्या मागच्या जन्माच्यामुळे आपल्याला इथे मिळत असतात. आणि त्याच्यात इथे आपण कर्मही करतो आणि अकर्मही करतो. आणि नंतर पुढे काय होतं, कामरूपी लाटा आढळत असतात. मग त्याच्यामध्ये आपल्या इच्छा पण असतात, कामरूपी त्या असतात. त्याच्यानंतर 74 माझं झालं. आता 74 झालं. मग 75 मध्ये ते काय म्हणतात की आमचा अहंकार पण असतो. आपल्याला काय कमी गोष्टी आहेत का हँडल करायच्या, की त्याच्यामध्ये आपला इगो पण असतो. त्या इगो मध्ये पण आपण हे करत असतो काय त्या मदांच्या उकळ्या फुटत असतात. म्हणजे समजा तुम्हाला विद्या असेल, धन असेल किंवा कुळ असेल, कशाचा पण तुम्हाला इगो होऊ शकतो की मी खूप श्रीमंत घरात वाढलो आहे किंवा माझे आजोबा खूप हुशार होते, त्यांची विद्या, पण आपल्याला त्याचा इगो असतो. आणि शिवाय माझं कुळ खूप म्हणजे ब्राह्मण कुळामध्ये वाढलेलं आहोत, अशा तिकडे 3 प्रकारचे मद आपल्या अंगात शिरत असतात. त्याच्यामधून आपला हा अहंकार येत असतो. आणि शिवाय विषय असतात सगळीकडे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे इंटरेस्ट असतात. आणि या सगळ्याच्या मधून जाताना आपण या जन्मातून जातो, पुन्हा जन्म मृत्यू याच्यापासून आपण जात असतो. आणि पंचमहाभूतांच्या झालेल्या त्याच्यामधून पंचमहाभूतांमधून काय निर्माण होतं, आपलं शरीर निर्माण होतं. नीताने मग वाचलं होतं ना की माया, त्याच्यापासून पंचमहाभूतापासून आपले शरीर, ते शरीर निर्माण होतात. मग त्याच्यामध्ये आणखीन आपले अविवेक असतात, गोंधळ असतात. आणि त्याच्यामध्ये सात्विक धैर्यरूपी जे काय आमिष असतं ते सगळं हळूहळू गळत जातं. त्याच्यातून आपलं काय अविवेक असेल तर, किंवा अज्ञान असतं, आपल्याला माहिती पण नसतं, त्याच्यामध्ये पण होऊ शकतं. अशा सगळ्या गोंधळामध्ये आपलं सगळं आयुष्य चालू असतं. आणि हे वाचताना आपल्या लक्षात येतं की खरंच आपण सतत काहीतरी कॉम्प्लिकेशनच करत असतो आपल्या आयुष्यामध्ये. कधी कधी कळत नाही म्हणून आणि कधी जास्त कळत असं समजून. तर आणि मग त्यांनी म्हटलंय की या माया नदीमध्ये सगळ्यात जास्त काय असतं, तमोगुण असतो. तर तमोगुणाची धार तर खूपच जास्त असते. पण सत्वगुणाचा स्थिरपणा पण असतो.
त्याच्यामध्ये आपल्याला ते सगळं बॅलन्स करावं लागतं या आयुष्यामध्ये. आणि मग असं हे सगळं घेऊन आपण सत्य लोकांपर्यंत सुद्धा जातो. म्हणजे क्रममुक्ती जी काय प्रकार आहे त्याच्यामध्ये जे कोणी सात्विक लोक आहेत ते ब्रह्म लोकापर्यंत जातात आणि मग तिथे त्यांना आणखी प्रार्थना करावी लागते, मग त्यांना मोक्ष मिळतो. तर म्हणून ते म्हणतात की तिथपर्यंत सुद्धा आपण जातो, पण कधी कधी तिथून सुद्धा आपण पुनरा म्हणजे हे करून आपण पुन्हा इथे परत जन्म घेतो. जर का आपल्याला मोक्ष नाही मिळाला तर आपण पुन्हा इथे जन्म घेतो. तर असा जो मायेचा पूर आहे, तर मी पूर म्हटलं कारण एवढ्या गोष्टी तिथे होत असतात. तर त्याच्यामधून कोण तरुण जाईल? तर त्याच्यातून तरुण जाण्यासाठी आपण काय काय करू शकतो, की आपण काही करायला गेलं तरी काहीतरी अपायच होतो असं ते म्हणतात. 82 मध्ये आहे मी आता. आणि त्याच्या पुढे त्यांनी काय म्हटलंय की काय काय लोक करतात, बुद्धी आपली वापरून पाहतात. नंतर दुसरं त्यांनी सांगितलंय ज्ञानाच्या डोहामध्ये जातात आणि अभिमानानेच अभिमानानेच गिळले असते. हा, मग त्याच्यामध्ये पुन्हा अभिमान येतो त्यांचा. आणि नंतर त्याच्यानंतर 3 वेदरूपी सांगडा, म्हणजे 3 आपले नेहमी आपले वेद मोजताना 3च मोजतात. अथर्व वेद मुख्य याच्यात मोजलं जात नाही, कारण त्याच्यातल्या ज्या कल्पना आहेत त्या पहिल्या 3 याच्यामध्ये आलेल्या आहेत. तर जे 3 पहिले जे 3 वेद आहेत ते आहेत, त्याचा आश्रय घेतात. पण तिथे आपल्याला अभिमानाचा मध्ये धोंडा येतो, मग ते पुन्हा राहतं. आणि नंतर मग आपण आता तू कुठे होती सप्ताह क्रांती 70? किती एकांनी 3 वेदरूपी हा, सांगडीचा तिथे होती ना, तिथपर्यंत मी आली. आता पुन्हा वाच थोडस पुढचं. तर आता हे लक्षात करायचं की आपण काय काय करतो या मायेमधून निघण्यासाठी. तर आधीचा आपण बुद्धी वापरून पाहतो, मग वेद वापरून बघतो आणि मध्ये एक होतं ते ज्ञानाचा डोह, त्याच्यातून जायचा प्रयत्न करतो. आणखीन काय करतो पुढे ते सांगतील. जाऊया कि- पुढे. किती एकांनी 3 वेदरूपी सांगडीचा आश्रय केला, हम्म, पण त्याबरोबरच अभिमानाचे मोठे धोंडे घेतले. हम्म, ते मदरूपी माशांच्या तोंडात सबंध गेले. किती एकानी तारुण्यरूपी कासपेटा कमरेस बांधला आणि मग मदनाच्या कासेला लागले. ते विषयरूपी मगरांनी चघळून टाकले. हम्म. आता म्हातारपणरूपी लाटेमध्ये असणाऱ्या बुद्धिभ्रंशरूपी जाळ्याने ते चोहो बाजूंनी व्यापले जातात आणि शोकरूपी काठावर आपटून क्रोधरूपी भोवऱ्यात गुरफटून ज्या ठिकाणी वर येतात त्या ठिकाणी संकटरूपी गिधाडांकडून टोचले जातात. नंतर ते दुःखरूपी चिखलाने भरले व मग मरणाच्या गाळात फसले. याप्रमाणे ज्यांनी कामाचा आश्रय केला ते असे व्यर्थ गेले. हा, हे महत्वाचं आहे की काम म्हणजे आपण काम म्हणजे रागद्वेष आपण म्हणतो त्याला काम म्हणतात. तर काम ज्यांनी घेतलं त्यांनी दाखवलं की तुम्ही तरुण असता तेव्हा तरुणपणाच्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही जाता, मदनाच्या याच्यात जाता, मग तरी तुमचे जे विषयरूप असतात त्याच्यामध्ये तुम्ही अडकून जाता. मग शेवटी तुम्ही म्हातारे झाल्यावर जिथे जाता तिथे एवढे सगळे गोष्टी केल्यानंतर क्रोध असतो, शोक असतो, याच्यामध्ये तुम्ही अडता. पुन्हा संकट येतात तुमच्यावरती आणि दुःख असतं, संकट असतात आणि याच्यामधून तुम्ही बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असता. पुढे जाऊया. नंतर ते दुःखरूपी चिखलाने भरले व मरणाच्या गाळात फसले. याप्रमाणे ज्यांनी कामाचा आश्रय केला ते असे व्यर्थ गेले. किती एकांनी यज्ञ क्रियारूपी पेटी मायानदी तरण्याकरता आपल्या पोटाशी बांधली. ते स्वर्गसुखाच्या कपारीमध्ये अडकून राहिले. किती एकांनी मोक्षरूपी पलीकडल्या किनाऱ्याला लागावे या आशेने कर्मरूपी बाहूंवर विश्वास ठेवला, परंतु ते विधी निषेधांच्या वळणात सापडले. ज्या मायानदीत वैराग्याची नाव प्रवेश करू शकत नाही व त्याचप्रमाणे विवेकरूपी वेळूला ठाव लागत नाही, त्या उपर अष्टांग योगाने काही तरणोपाय होतो, पण तो क्वचितच होतो. याप्रमाणे
अंगाच्या सामर्थ्याने ही नदी उतरून जाणे म्हणजे कशासारखे आहे म्हणून हे म्हणणे कशासारखे आहे म्हणून म्हणावे. जर पथ्य न करणाऱ्याला रोग घालवता येईल किंवा साधूला दुर्जनाची बुद्धी कळेल हं. अथवा एखादा लोभी पुरुष त्यास ऐश्वर्य प्राप्त झाले असता त्याचा तो त्याग करील. चोरांना जर चौकशी करणारे सभासद न्यायाधीश भीतील अथवा माशाला जर गळ गिळता येईल किंवा एखाद्या भित्र्या मनुष्याला पिशाच्यावर हल्ला करता येईल, हरिणाच्या पाडसाला जर जाळे कुरतडून तोडता आले, मुंगीला जर मेरू पर्वत ओलांडता आला, तरच माया नदीच्या पलीकडचा काठ जीव पाहू शकतील. म्हणून हे अर्जुना, ज्याप्रमाणे विषयासक्त पुरुषाला स्त्री जिंकता येत नाही, त्याप्रमाणे जीवांनाही मायारूप नदी स्वसामर्थ्याने तरता येणार नाही. या ठिकाणी जे सर्व भावाने मला भजले, तेच एक ही माया नदी सहज तरून गेले. हे त्यांना महत्वाचं आहे. आता हां. त्यांनी कितीतरी गोष्टी सांगितल्या, कोण कोण काय काय करतं. कोणी वेदाचा अभ्यास करतं, कोणी अष्टांग वेदाचं करतात. प्रत्येक जण या माया नदीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आहे. पण फक्त आपल्या सामर्थ्याने होत नाही, तर त्याच्या आधी अनन्य भावाने आपल्याला परमेश्वराला शरण जायला पाहिजे. तर ते नाही ती खूप महत्वाची आहे, की तुम्हाला याच्यातून जर का तळून जायचं असेल तर सर्व भावाने मला भजता किंवा माझं स्मरण करा असं. ओके. या ठिकाणी जे सर्व भावाने मला भजले, तेच एक ही माया नदी सहज तरून गेले. त्यांना माया नदीच्या अलीकडच्या काठावर तिचे पाणी संपले. ज्या सद्गुरू हा पुढे तारणारा नावाडी आहे, ज्या साधकांनी आत्मनुभवरूपी कासोटा घट्ट बांधला आहे व ज्यांना आत्मनिवेदनरूपी ताफा प्राप्त झाला आहे, जे अहंभावाचे ओझे टाकून विकल्परूपी वाऱ्याच्या झुळका चुकवून संसारावरील प्रेमाच्या ओहोटीचे पाणी तपासून व ज्यांना जीव व परमात्मा यांच्या ऐक्यरूपी उतार असलेल्या पाण्यात ज्ञानरूपी सोपी पायवाट सापडून मग जे पलीकडल्या निवृत्तीरूपी तीराकडे वळले, वैराग्यरूपी हातांनी पाणी तोडीत व मीच परमात्मा आहे अशा समजुतीच्या बळाने तोल सांभाळत कसल्याही अडचणीत न पडता निवृत्तरूपी काठावर ते बाहेर आले. या उपायाने जे मला भजले तेही माझी माया तरून गेले, परंतु असे भक्त थोडे आहेत, फार नाहीत. त्यांनी आता शेवटच्या याच्यात 99, 100 आणि 101 त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं काय करायला पाहिजे. अहंभाव सोडायचा, विकल्प सोडायचा. विकल्प म्हणजे संकल्प म्हणजे चांगले विचार, विकल्प म्हणजे नॉट वाईट विचार पण चांगले नसणारे विचार, संसाराचे विचार. नंतर संसाराचं जे प्रेम असतं ते कमी करायला पाहिजे. नंतर जीव आणि परमात्मा एक आहे हे समजायचं आणि असा अभ्यास करून मग पुढे जायचं, निवृत्तीच्या मार्गाने जायचं. आणि मग मी त्याच्यातले ज्या उपमा आहेत ते काढून ते सोपं करून सांगते. ते सगळं झाल्यानंतर वैराग्य आपल्याला असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपला तोल सांभाळत पुढे जायचं आणि मग त्यांना निवृत्ती मिळते आणि त्यांना मोक्ष मिळतो असं सांगितलं. केवढं त्यांचं डोकं आहे, अरे बापरे. थोडक्यात डोकं बाजूला ठेवून जगायचं. हो, डोकं सगळं देवाशी हे करायचं. या. बरं. आता महदादी हे माझी माया, उतरोनिया धनंजया, मी होईजे हे आया कैसे निये. जिये ब्रह्माचळांचा आधाडा, पाहिलिया संकल्प जळाचा उभडा, सेवेची महाभूतांचा बुडबुडा, साना आला. जे सृष्टी विस्ताराचे ओघे, चढत काळ कळलने चेनी वेगे, प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे, तटे सांडी. जे गुणघनाचेनी वृष्टी भरे, भरली मोहाचेनी महापुरे, घेऊन जात नगरे यम नियमांची. जे द्वेषांचा आवर्ती दाटत, मत्सराचे वळसे पडत,
माझी प्रमादादी तळपत महामीन, जेथ प्रपंचाची वळणे, कर्माकर्मांची वोभाणे, वरी तरताती वोसाणे सुखदुःखांची. हा, आता एक मिनिट थांबते. मी ना काही याच्यातले शब्द सांगणार की माझे बऱ्याच नोट्स आहेत तिथे. तर पहिला शब्द वोभाणे. वोभाणे म्हणजे पूर. आत्ता तू वाचलं त्या मध्ये. नंतर 75 मध्ये चळीया असा शब्द आहे. चळीया म्हणजे चळीया म्हणजे आय थिंक लाटा. नंतर उल्लाळे म्हणजे उसळल्या. दॅट इज इन 75. आणि नंतर मग 76 मध्ये चोंढे असा शब्द आहे. चोंढे म्हणजे डोह. नदीतले डोह असतात ना ते. नंतर 77 मध्ये आविषे हा शब्द आहे, म्हणजे आमिष देतो आपण ते. नंतर 78 मध्ये खडूळ असा शब्द आहे. खडुळे. खडुळे म्हणजे गढूळपणा. नंतर त्याच ह्याच्यामध्ये धारसे वाढ असा शब्द आहे, म्हणजे मोठी जी धार असते त्याला म्हटले धारसे वाढ. नंतर पुढे जाऊन एकदम माझं बरेच पुढे गेले. 85 मध्ये जाळं बांधले म्हणजे बळ धरले. तर तुम्ही शब्द म्हणजे कसे समजणार नाही काही शब्द. आणि नंतर 88 मध्ये बरबटे बोंबले असं लिहिलंय, म्हणजे बरबटले, दुःखाने बरबटले असं आपल्याला. मग 92 मध्ये नाही 91 मध्ये विपाय म्हटलंय म्हणजे अपवाद. तर एवढे काय? शब्द मला या विपाय म्हणजे अपवाद. अपवाद. ओके, आता वाच. जे द्वेषांची आवर्ती दाटत, मत्सराचे वळसे पडत, माझी प्रमादादी तळपत महामीन, जेथ प्रपंचाची वळणे, कर्माकर्मांची वोभाणे, वरी तरताती वोसाणे सुखदुःखांची. रतीचिया बेटा, आदळती कामाचिया लाटा, जेथ जीव फेन संघाटा साईंघ दिसे, अहंकाराचिया चाळिया, वरी मदत्रयाचिया उकळिया, जेथ विषोमिर्चिया आकळिया, उल्लाळे घेती. उदो अस्तांचे लोंढे, पाडित जन्म मृत्यूचे चोंढे, जेथ पंच भौतिक बुडबुडे होती जाती. संमोह विभ्रम मासे, गिळीत धैर्याची आविसे, तेथ देवडे भोवत वळसे अज्ञानाचे. भ्रांतीचेनी खडूळे, रेवले आस्थेचे अवगाळे, रजोगुणाचेनी खळाळे स्वर्ग गाजे. तमाचे धारसे वाड, सत्वाचे स्थिरपण जाड, किंबहुना हे दुवाड माया नदी. पै पुनरावृत्तीचेनी उभडे, झळंबती सत्य लोकींचे हुडे, घाये गडबडती धोंडे ब्रह्मगोळकाचे. तया पाणियाचेनी वाहिलेपणे, अजूनी न धरती वोभाणे, ऐसा मायापूर हा कवणे, तारी जेलगा. येथ एक नव लावो, जो जो कीजे तरणो पावो, तो अपावे होय ते ऐक. एक स्वयंबुद्धींचा बाही, रिगाले तयांची शुद्धीची नाही, एक जाणीवेचा डोही, गर्वेची गिळिले. एकी वेदत्रयाचिया सांगडी, घेतलिया अहंभावाचिया धोंडी, ते मदमीनाचा तोंडी सगळेची गेले. एकी वयसेचे जाड बांधले, मग मथाचिये कासे लागले, ते विषय मगरी जरंगा, तेणे कवळीजा ताती पैगा चहूकडे. वरती करा. मधली ओळ गळली एक. एकी वयसेचे जाड बांधले, मग मनमथ मन्मथचिये मनाचं मत. कासे लागले, ते विषय मगरी सांडिले चघळूनिया.
हम्म. आता वृद्धापाचिया तरंगा माझी मतिभ्रंशाचा जरंगा तेणे कवळी जताती पै गा चहूकडे आणि शोकांचा कडा उपडत क्रोधांचा आवर्ती दाटत आपदागिधी चुंबिजत उघवला ठाई मग दुःखाचे नि बरबटे बोंबले पाठी मरणाचिये रेवे रेवले ऐसे कामाचिये कासे लागले ते गेले वाया एकी यजन क्रियेची पेटी बांधोनी घातली पोटी ते स्वर्ग सुखांचा कपाटी शिरकोनी ठेले एकी मोक्षी लागावियाची या आशा केला कर्मबाह्यांचा भरवसा परी ते पडिले वळसा विधी निषेधांचा जेथ वैराग्याची नाव न रिगे विवेकाचा तागा न लगे वरी काही तरो ये योगे तरी विपाये तो ऐसे जीवाची ये आंगवणे इये माया नदीचे उतरणे हे कासया सारिखे बोलणे म्हणावे पा जरी अपथ्यशिळा व्याधी कळे साधूसी दुर्जनाची बुद्धी की रागी सांडी रिद्धी आली सांती जरी चोरा सभा दाटे अथवा मीना गळू घोटे ना तरी भेडा उलटे विवसी जरी पाडस वागुर करांडी जरी मुंगी मेरू ओलांडी तरी मायेची पैलथडी देखती जीव म्हणून गा पंडुसूता जैसी सकामा न जीणवेची वनिता तैसी मायामय हे सरिता न तरवे जीवा येथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया एलीच थडिये सरले मायाजळ जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचिये कासे गाढे जया आत्मनिवेदना तरांडे आकळले जे अहम भावाचे वोंझे सांडुनी विकल्पचिया झुळका चुकावुनी अनुरागाचा निरुतावुनी पाणी ढाळू जया ऐक्याचिया उतारा बोधाचा जोडला तारा मग निवृत्तीचिया पैलतीरा झेपावले जे ते उपरतींचा वावी सेलत सोहम भावाचे निथावे पेलत मग निघाले अनक कळित निवृत्ती तटी येणे उपाये मज भजले तेहे माझी माया तरले परी ऐसे भक्त विपाइले बहुवस नाही नमा दुष्कृतीनो मूढा प्रपंचे थांबूया आपण इथे कारण हो, चालेल, 9 चालेल. वाजले. हा. पुन्हा तुझं राहिलं क्रांती पुढच्या वेळी सॉरी That's okay. 9 वाजले कारण पण हा अवघड होता ना श्लोक म्हणून मला बापरे, बोलायला फारच कठीण वाटला या. आचार. त्यांनी मी म्हटलं तसं त्यातले उपमा काढून वाचलं की मग आपल्याला कळतं जास्त. ओके. माझं पण पूर्ण राहिलंय पण आता नेक्स्ट टाइम. तर तेच हो. म्हटलं. कीर्ती आहेस का ग? हो आहे. ओके. म्हटले आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय नाही जे खणांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जेवानशील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन
मार्तंडजे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवो नितीहि लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी इये दृष्टादृष्टविजयी होआवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.